मुक्ता जयाची सर्वांगी सुंदर ओठ शेंदुराची कंठी झळके मान मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती श्रीराज. रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी, आज मी पहिल्यांदाच सकाळची आरती अटेंड केलेली नाही, तर माझी आंघोळ झालेली नसते इतक्या लवकर आणि आरतीला पण मी उभी नसते. मुलांच्या आंघोळी घातल्याशिवाय मी आंघोळ करत नाही, कारण ओलं होऊन जातं, त्यामुळे मी लेटच आंघोळ करते. मग आंघोळ झालेली, ती आरती झाली, त्यानंतर चहा वगैरे ठेवला, कानाला ब्रेकफास्ट बनवला, धुणं पण लावून दिलं मशीनला आणि मम्मीचं चालू होतं करंजी बनवायचं, सारण काही स्वयंपाकाची तयारी. त्यानंतर वाळत टाकलेले कपडे पण मी काढून घेतले आणि मम्मीला पण भरपूर मदत केली. भांडे वगैरे धुवून दिले, गॅस ओटा आवरून पुसून घेतला. सकाळचे असे रुटीनचे कामं चालूच असतात, रोज हेच रुटीन असतं, त्यात काही वेगळं काही नसतं. त्रिशूला पण स्कूलला पाठवलं गेलेलं आहे. खालचे काम आवरून झाले ते, त्यानंतर वरती आली, बेडरूम आवरला आणि किराण्याची यादी बनवायला घेतली, कारण किराणा संपत आलेला होता. त्यानंतर कानाला झोपी लावलं किराण्याची यादी बनवून आणि मग जेवायला खाली आली. आज मम्मींनी बनवलं आहे बटाट्याची भाजी, जाईच्या मोहरची भाजी, भात, पोळी. चांगल्या चांगल्या साड्या वापरून टाकता घरात, का वाटत नाही? तुम्ही माझा हेवा कशाला करता? लय माझा हेवा करता तुम्ही. वरून बोलून मी दाखवतोय असा हेवा करते. मी रोज नवा ड्रेस घाले. मी रोज नवी साडी घाल मस्त ड्रेसिंग काय करणार? माझं हेवा करू नका मम्मी, माझं बोटक करणार, मला पण बोटक करायचं. बोटाक सांगा तुमच्या पोराला मला बोटाक करायचं. हा मम्मी लय भारी देशाल, पण तुम्ही करा. करायचं का? करून देते ना मी. चला, एकदम असे स्मूथ सरळ असे पप्पा म्हणते. करायचं तर करा बरं का, मी करून देईल तुम्हाला. नैवेद्याचा वास घेऊन ये म्हणे. मी आता नाक बंद करून घेऊ का? गोल करायची काढवी, आडवी. गोलीचं सारण वेगळं राहतं गोळाचं. तिच्या पुढं भरवली तू. कुठं भरायचं असं ना? किती हे करावं लागेल बघ. काय दूध घेतलं का? नाही, करायला मी बसले का तुम्ही? अशी सुन नको. खाऊन पिऊन चक्कर राहिले बाई मला, काय सांगू आता. बस असं का? असं नका पाहू बे, मी घाबरून जाते. इकडे एक लोक पाहू ते असं वाटतं दिवाळीत चालू झाली, असं वाईब येते. एक अर्धच लावायचं ना. मला खरं उकडीचे मोदक करायचे. हवा काढून घेते. रेडीमेड तांदळाचं पीठ नाही भेटत का? लिहून द्या ना मग. पण मग प्रयत्न फेल नको जायला, आपल्याला सवय नाही ना, आपण कधी केली नाही उकडीची. एका हाताने केलेली करंजी. मम्मी एवढे सिरियस होऊन नका, पोका चालू. तुमचं काम थांबून पाहू राहिला तुम्ही. चुकते का काय बॉस? नाही हो, नाही बाई, फुटली कार. आता ऑपरेशन केलं. शिजर झालंय बिचारीचं.
पण बाळ बाहेरच नाही काढलं, बाळमध्ये ठेवून शेजारी केला आपण. रफू मारला. बाई ग, ही मी बनवलेली करंजी. करू का नको? करू का नको? करते आता मोबाईल बाजूला ठेवून. ए आले बावडे, आले बावडे. आ गोंडलू गोंडलू. हशा. काचू कचू. चल आजी पाय काय बनवती खाली, काय बनवतीये तुला खायच्या. चा बाहेर. तर मंडळी, मग अशी जी मम्मीची आणि माझी मस्ती चालू होती ना, ती अशी कायमच चालू असते, त्याशिवाय आम्हाला मजाच येत नाही. मम्मीच्या करंज्या तळून झाल्या आणि त्यानंतर मम्मी पप्पा बाजाराला गेले. माझे खूप जास्त डोळे अटकत होते, मला झोप येत होती. मग यांनीच कानाला झोपी पण लावलं आणि त्यानंतर काना उठला पण लवकर आणि त्याला खाऊ पिऊ घातलं. त्याचे कपडे काय ओले झाले होते ते बदलत बसले होते. मम्मी ते पण बाजाराहून आले होते. त्यानंतर मी उठली आणि खाली आली, चहा वगैरे ठेवला. असा बाजाराचा पसारा पडलेला होता आमचा. काल आमच्या त्रिशूबाईने वॉटर बॅग पण फोडली. तर आता ही स्कूल सुरू झाल्यापासून तिला 4थी बॉटल आणलेली. ह्या बॉटलवरून पण कानाच्या त्रिशूच्या खूप जास्त भांडणी चालू होत्या आणि ती पण अशी आणली की वरती थोडंसं असं नाजूकच काम होतं, आदळली आपटली तर ही पण जाईल. कानाचे पप्पा आज त्याला पहिल्यांदा दुपारच्या असे घरात सापडले होते, त्यामुळे खूप जास्त काम सांगत होता काना त्याच्या पप्पांना. त्रास द्यायचं काम चालू होतं मस्त आणि मला पण पाहून एकदम असं भारी वाटत होतं, असाच त्रास देवो पप्पाला. त्यानंतर मी सायंकाळचा स्वयंपाक करायला घेतला आणि त्रिशूला पण स्कूलमध्ये उद्या मोदक सांगितलेले, त्यामुळे मोदकची पण तयारी केली. इकडं मम्मीचं चालू होतं भाजीपाला नेसायचं काम आणि गॅस ओटावर एवढा सर्व पसारा पडलेला होता. बसलेत ना ऑलरेडी, बोलायचं म्हणून बोलते नुसती. असं मोदक करायचं असतोय बघ, असं घ्यायचं. ओय काय नुसता आवाज. हे बघ काय ना, अशा मोदक करायचं असतोय बघ. ते उकडीच्या मोदक नाही ना मम्मी, ते अशा पाकळ्या करून देतोय का अशा, आणि मी अशा पाकळ्या फक्त जोडतात. अशा छान पाकळ्या बनवून देतात अशा दोन. आणि हे फक्त उकडवतात, दुसरं काय करतात फक्त आपण. हा 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 तुला मोदक कानाला खाशील का तू? मोदक खाशील? खाशील ना? किती सांगितले काय माहिती? आता छोटे छोटे करते. होय तुटला गेला असता. प्लीज गाईज, माझे मोदक बघून हसू नका. मी पहिल्यांदाच बनवले त्यामुळे छोटे मोठे झालेत जरा, पण टेस्टी होते, काही हरकत नाही. त्रिशूला स्कूलला लागत होते त्यामुळे बनवलेत मी.
तर हे असे झाले होते मोदक. इंस्टाग्रामवर मी भरपूर रील्स बघितल्या, लहान पोरं असे मोदकसाठी रडतात वगैरे. तर मला ते कानावर पण आजमावून बघायचं आहे की खरंच कानाला मोदक आवडता का, तो करतो का तसं रिॲक्ट. तर त्यासाठी मी आता त्याच्यासमोर ही प्लेट नेणार आहे, बघू तो कसा रिॲक्ट करतो. सपोज घेऊन टाकलं. दे दे, नको बाप्पाला द्यायची ना, बाप्पाला. हा हेच पाहिजे होतं मला. ओरड ना अजून एकदा. धर. हस, खुश होय, खुश होय. मोदक ठेव ठेव, आण. नको, बाप्पाचा आहे, बाप्पाचा मोदक आहे, बाप्पाला द्यायचा आहे. खा खात माझी त्रिशू सुद्धा एवढी मनापासून मोदक खात नाही, एवढे कानाने मनापासून खाल्ले. त्याला खरंच आवडले. तो सारखा सारण पण घ्यायला येत होता, सारण मागत होता. त्यावरूनच मला अंदाज आला होता की काना खाईल असं. त्रिशू गोड खात नाही, त्रिशूला तिच्या पप्पावरच जायले. तर कानाने मनापासून मोदक खाल्ले, त्याला आवडले. दे बाप्पाला मोदक दे. अनेक वर्षांपूर्वीच्या काही हे नोंदी लोकसंख्या, शहरे, गावं, तापमान. कानाला एवढे जास्त मोदक आवडले की मी बाप्पासमोर ठेवलेले मोदक सुद्धा तो उचलून खायसाठी एवढे जुगाड लावत होता. खुर्ची घेऊन आला, त्यानंतर त्याने तिथलेही मोदक गायब केले. मोदक खाऊन कानाचं काही पोट भरणार नव्हतं, त्यामुळे त्याला सेरेलॅक बनवलं. इकडे मम्मीच्या एका बाजूला भाकरी चालू होत्या. मी बनवली आज उसळची भाजी. उसळच्या भाजीसोबत भाकरी छान लागते, त्यामुळे भाकरी केल्या आहेत. सध्या असे प्लेन सेरेलॅक येतच नाही, त्याच्यात असे काहीतरी असतं. मग ते कानाला अजिबात आवडत नाही, तर असं बाजूला काढून ठेवावं लागतं चमच्याने. त्यानंतर गॅस ओट्यावर भाकरीचा खूप जास्त पसारा झालेला होता. भाकरी करताना खूप जास्त शिंतोडे उडतात, मग गॅस ओटा खूप क्लीन करावा लागतो. तर आता माझा गॅस ओटा पण आवरून झालाय सायंकाळचा. आज आमच्याकडे तर दिवसभर बातम्या चालू होत्या. मम्मी पप्पा आणि शुभू तर खूप जास्त बातम्यांमध्ये गुंतलेले होते. A few moments later. वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी जळके ज्ञान मुक्ता होय. लेखू पडलं. तो आनंदाने पळ सुटला. 5 minutes later. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. आमच्या कानाला तर आरती सुरू होताच एवढा आनंद होतो. आनंदाच्या भरात इकडे तिकडे पडतो आणि रोजचा सीन हा कुठं ना कुठं पडतोच तो. आणि दिवसाला 4 टाइम ते पडणं फिक्सच असतं, त्यामुळे आता आम्हाला काहीच नवल वाटत नाही पडण्यात. तो एवढा काना आहे त्याचं तर ठीक आहे, आपण मान्य करू शकतो. पण ही त्रिशा एवढी मोठी झाली तरी आदळ तापटत राहते. आता काय सांगावं. मग मुलांचा जेवणाचा टाइम झाला. त्रिशूला आणि कानाला असं ताट करून आणलं मी. नाही, तुझं हे नाही, हे त्रिशूचं. तुला दूध पोळी त्याच्यातच जीव आहे त्याचा. ते नाही बाबू, तुझं हे मुलांचे जेवण झाले आणि आता आम्ही बसलोय जेवायला. या काही जेवायला.
रात्रीच तुला बाबावर प्रेम येतं का? दिवसांनी येत? नको जाऊ नको जाऊ इथं बस चल इकडे नाही जायचं नाही जायचं नाही जायचं नाही जायचं नाही जायचं झालं रेडी. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.